नालायक विक्रांतच्या तावडीतून आता ऊर्जा आणि शौर्याने तीर्थाला सोडवलेलं असतं आणि त्या क्षणाला विक्रांतला शौर्य आणि ऊर्जाने चांगलंच बदललेलं असतं. शौर्य विक्रांतला म्हणत असतो, तू काय म्हणाला होतास की मी पुढच्या काही मिनिटांमध्ये तीर्थाशी लग्न करेन. अरे हे स्वप्न बघणं सोडून दे, लायकी आहे का तुझी? असं तसं बोलत आता शौर्य विक्रांतला चांगलाच बदडत असतो आणि अशातच ऊर्जा म्हणत असते, थांब शौर्य, काय चाललंय तुझं हे? तू त्याला जीवानिशी मारणार आहेस का? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो, या नालायकाचा आता मी जीवच घेणार आहे. त्याची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला हात लावायची? हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, ए शौर्य, एक गोष्ट लक्षात ठेव, आधीच आमचं लग्न ठरलं होतं, त्यामुळे मी तिच्याशी लग्न केलं तर काय चुकलं? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आता तर तुला दाखवते. आणि अशातच ऊर्जाने म्हटलेलं असतं, विक्रांत बघ आता मी काय करते. तेवढ्यात ऊर्जाने आता विक्रांतला बाजूला असलेल्या दांडक्याने बदडायला सुरुवात केलेली असते. शौर्य देखील आता ऊर्जाची साथ देत असतो आणि तेवढ्यात ऊर्जा आणि शौर्याने विक्रांतला एवढं मारलेलं असतं की आता त्याची चांगलीच पळताभुई झालेली असते. आणि अशातच आता शौर्य विक्रांतला म्हणत असतो, जा, तुला जीवानिशी मारत नाहीये, पण तुला जिवंत सोडतोय, कारण यापुढे तुला सतत आठवत राहावं की तू काय केलं होतंस म्हणून तुला इतकं बदडलंय. आणि अशातच आता विक्रांत तिथून मागच्या दरवाज्यातून बाहेर पळालेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता तीर्था म्हणत असते, शौर्य दादा, दादा मला घरी जायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, अगं तीर्था, काळजीच करू नको तू, आम्ही तुला इथून सोडवायलाच आलोय. आणि हे बघ, काही फार मोठं झालेलं नाहीये, काळजी करायची गरज नाहीये. त्यावर तीर्था म्हणत असते, वहिनी वहिनी, तो विक्रांत खूप डेंजर आहे, त्या विक्रांतने मला मारलं. हे वाक्य ऐकल्यावर आता तीर्था म्हणत असते, अगं काही काळजी करू नको, आत्ताच तुझा दादा आणि मी दोघांनी मिळून त्या विक्रांतला खूप बदडलंय, त्याला सगळ्या गुन्ह्याची जणू शिक्षाच दिली आहे. त्यावर तीर्थाला आता घेऊन शौर्य आणि ऊर्जा घराकडे निघालेले असतात. इकडे आपण पाहतोय आता विजया, कुमुदिनी आधीपासूनच एकमेकांशी बोलत असतात. तेवढ्यात हे तिघं तिथे पोहोचलेले असतात. आता तीर्था किडनॅप झाल्याची बातमी खूप आधीपासूनच या कुमुदिनीला कळालेली असते. कुमुदिनीने या विजयाला सांगितलेले असते आणि विजयाने समोर आलेल्या तीर्थाला पाहताच लगेच तीर्थाला ती म्हणत असते, काय गय, कोणीकडे होतीस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं आई, काय चाललंय तुझं? तू तीर्थाशी असं कसं बोलू शकते? त्यावर ऊर्जा म्हणत असते, थांब शौर्य, काय झालंय काकू, तुम्ही तीर्थावर का चिडताय? त्यावर आता विजया बोलू लागते, ए ऊर्जा, तू तर मध्ये बोलूच नको, जे काही घडलंय ना ते तुझ्यामुळे घडलंय. त्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, काय बोललीस तू मॉम? ऊर्जामुळे? काही काय बोलतेस तू? त्यावर ऊर्जाला आता अजिबातच आता विजया बोलू देत नसते. विजया म्हणते, ए ऊर्जा, खरं खरं सांग, काय प्लॅन होता तुझा आणि त्या विक्रांतचा? त्यावर ऊर्जा म्हणत असते, काकू तुमचं काहीतरी गैरसमज होतोय, माझा कसा काय प्लॅन असेल त्या विक्रांतशी? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो ना मॉम, तुझा खूप मोठा गैरसमज होतोय, असल्या गैरसमजातून तू एका नवीन फालतू नात्याला जन्म देत आहेस. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय काय बोललास तू शौर्य? त्यावर ऊर्जा म्हणत असते, थांब शौर्य, मी बोलते ना. आता हे वाक्य ऐकल्यावरही विजया म्हणत असते, बघ, तुझी बायको काय झाली, तुला अजिबात बोलूच देत नाहीये, तुझ्या वरचढ होण्याचा प्रयत्न करते. ए ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज माझ्या तीर्थावर जी काही वेळ आली ना त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तू आहेस. त्यावर शौर्य लगेचच पुढे येतो आणि म्हणत असतो, मॉम, आज तू सांगच, ऊर्जा या सगळ्याला कारणीभूत कशी काय आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, कशी काय आहे? त्यापेक्षा कशी नाहीये हे मला दाखव ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, खरं तर किडनॅप त्या विक्रांतने केलं होतं तीर्थाला, मग यात ऊर्जाचं काय? तू उगाच जर ऊर्जाचं नाव घेणार असशील तर मॉम हे चुकीचं आहे. त्यावर आता विजया म्हणत असते, ए शौर्य, मुळात तू हिच्याशी लग्न केलंस ना, हीच खूप मोठी चूक आहे. आणि तू जर हिच्याशी लग्न केलं नसतंस ना तर त्या विक्रांतने देखील तीर्थाला किडनॅप केलं नसतं. आता हे ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? काय बोलतेस तू? ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाचा
विक्रांतने तीर्थाला किडनॅप करण्याशी काय संबंध आहे? त्यावर विजया म्हणत असते, आहे, खूप मोठा संबंध आहे. आणि अशातच आता मागून अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन आलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, अरे काय सुरू आहे सगळं? तीर्था सुखरूप घरी आली आहे ना? मग तिचा विचार करा ना. विजया काय चालवलेस तू हे? त्यावर विजया म्हणत असते, या, तुमचीच कमी होती, होतात कोणीकडे तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मी सुद्धा तीर्थाला सोडवण्यासाठी अमुक तमुक ठिकाणी फिरत होतो. तेवढ्यात ऊर्जाला आता असं बोलावं लागतं, हर्षवर्धन सर, मी तुम्हाला फोन केला म्हणून तुम्ही आलात ना? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हो. आणि तेवढ्यात तो तीर्थाजवळ जातो आणि म्हणत असतो, तीर्था बेटा कशी आहेस तू? त्यावर तीर्था खूपच घाबरलेली असते. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, ती खूप घाबरलेली आहे, आपण तिला धीर द्यायला हवा. त्यावर विजया म्हणत असते, आपण नाही मी, तू कोण आहेस तिला धीर देणारी? आज जी काही परिस्थिती आहे ती तुझ्यामुळे तिच्यावर उद्भवलेली आहे. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, बस कर मॉम, बस कर. हवं तर तू तीर्थाला विचार, आज जे काही घडलं त्यात तिची मदत कोणी केली? त्यावर लगेचच आता तीर्था बोलू लागते, मॉम, खरंच दादा अगदी योग्य बोलतोय. आज जर ऊर्जा वहिनी तिथे आली नसती तर माझी सुटका झाली नसती. त्या विक्रांतने माझ्याशी लग्न केलं असतं. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, लग्न केलं असतं? मग काय झालं असतं? शेवटी आम्ही तुझं लग्न त्याच्याशी लावून देणारच होतो ना? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, विजया, बस करा, खूप अति करतेस तू आता. तुला चांगलंच माहिती आहे मला माझ्या तीर्थाचं लग्न त्या नालायक विक्रांतशी लावून द्यायचं नाहीये, आणि तू असं बोलू तरी कसं शकतेस? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता गोंधळलेली विजया म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्ही जे काही कराल ते सगळं योग्य आहे तर? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं बस कर ना, किती बोलतेस तू हे? आता जहागीरदारांच्या घरात हा सावळा गोंधळ सुरूच असतो. इकडे आपण पाहतोय भरपूर मार खाल्लेला विक्रांत कसा बसा आता घरी पोहोचलेला असतो. आणि विक्रांतला जणू रक्तबंबाळ पाहून विक्रांतची आई म्हणत असते, अरे हे विक्रांत, हे काय झालं हे सगळं? म्हणजे तू मार खाऊन आलास तर? त्यावर विक्रांत म्हणत असतो, आई, आई गप्पा बस ना, काय बोलतेस तू हे? माझ्या जखमेवर मीठ का चोळतेस तू? तेवढ्यात तिथे शिर्केची एंट्री झालेली असते. शिर्के म्हणत असतो, या विक्रांत, शिर्के साहेब या. आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा, आता तर मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तेवढ्या चिडलेल्या शिर्केने आपल्या बायकोला म्हटलेलं असतं, जा जा, आतून मस्तपैकी माझा चाबूक घेऊन ये, याला आता चापकानेच फोडून काढतो. हे वाक्य ऐकल्यावर शिर्केची बायको म्हणत असते, अहो असं काय बोलताय तुम्ही? आपला मुलगा आहे तो. त्यावर शिर्के म्हणत असतो, आपला मुलगा आहेच तो, पण आपल्या मुलाने आज जो काही पराक्रम केलाय ना, त्याचं फळ त्याला द्यायला नको? आण लवकर चाबूक. जोपर्यंत याला चांगला सुजवून ठेवत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्केची बायको म्हणत असते, अहो जरा तरी विचार करा, आधीच त्याला किती लागले बघा, त्याला खूप मारलेलं दिसतंय. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, फक्त मारलंय? मी तर म्हणतो याला तोडून बुडून टाकलं पाहिजे. मी याला किती समजावत होतो की रे बाबा, सोड त्या तीर्थाला, तिला डायरेक्ट घरी नेऊन सोड. हर्षवर्धन जहागीरदार साधासुद्धा माणूस नाहीये, उद्या तर हर रस्त्यावर जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही तो. हे सगळं ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा, तुम्ही ना एक नंबरचे डरपोक आहात, डरपोक. आणि मी तुमच्या पोटी जन्माला आलोय हे मला अजिबातच आवडलेलं नाहीये, लाज वाटते मला या गोष्टीची. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्केचा राग अनावर झालेला असतो. आणि अशातच आता शिर्केने बाजूला असलेला टिपॉय उचललेला असतो आणि तो विक्रांतकडे जोरात भिरकावलेला असतो. तो टिपॉय जाऊन विक्रांतला लागतो आणि विक्रांत खाली पडतो. अशातच आपण पाहतोय आता तिथे अचानकपणे पोलीस आलेले असतात. पोलीस म्हणत असतात, मिस्टर विक्रांत शिर्के. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के साहेब लगेचच बघतात की पोलीस आले आहेत. आणि लगेचच आता शिर्के म्हणत असतात, या इन्स्पेक्टर या, आज आमच्या घरचा पत्ता कसा काय चुकलात? त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, माफ करा आमदार साहेब, पण आम्ही तुमच्या मुलाला अटक करायला आलो आहोत. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्केला कळून चुकलेलं असतं. हर्षवर्धन जहागीरदारने या नालायकाच्या विरोधात तक्रार नोंदवली असणार आणि त्याचंच पालन करण्यासाठी हे इन्स्पेक्टर इथे आले असतील.
आता आमदार शिर्के आपला मुलगा कसा निर्दोष आहे याचं प्रमाणपत्र देत असतात, पण तिथे आलेल्या पोलिसांनी स्पष्टपणे आमदार शिर्केंना म्हटलेलं असतं, माफ करा साहेब, पण आता आम्ही विक्रांतला सध्या तरी अटक करण्यापासून नाही वाचवू शकत. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, ठीक आहे, घेऊन जा. नुसतं घेऊन नका जाऊ तर घसपटात रसपटात घेऊन जा आणि चांगलं फटकवा. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्केची बायको म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही, हे बाप आहात ना तुम्ही? त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, अगं बाप होतो, बाप आहे, म्हणूनच त्याला मगाशी फोनवर सांगत होतो की त्या तीर्थाला घरी सोड, तिच्याबरोबर काही चुकीचं करू नको. पण हा कुत्रा ऐकेल तर ना. आणि अशातच आता या विक्रांतला पोलिसांनी हात लावलेला असतो. त्याच वेळेला विक्रांत चिडतो आणि बाजूला असलेला टिपा उचलून त्या पोलिसाच्या डोक्यात घालतो. आता विक्रांतने जे काही केलेलं असतं ते एकदमच आता त्या असलेल्या पोलिसांना आवडलेलं नसतं. पोलीस लगेचच आता विक्रांतला तिथे बदड बदड बदडतात. पोलिसांवर हात टाकल्याप्रकरणी आता विक्रांतच्या विरोधात एक अजून FIR दाखल झालेली असते आणि विक्रांतला तिथेच तुडवत तुडवत आता पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन जहागीरदार नेमकं काय करणार याची भीती हा शिर्केच्या मनात असते. आणि अशातच आता शिर्के घाबरत घाबरत हर्षवर्धनला फोन करतो. हर्षवर्धन आधी तर शिर्केचा फोन उचलत नाही. त्यामुळे आता शिर्के स्वतःशी बोलत असतो, काय झालं असेल, वकील साहेब फोन का उचलत नसतील. आणि अशातच आता पुन्हा एकदा शिर्केने हर्षवर्धनला फोन केलेला असतो. आता मात्र हर्षवर्धन फोन उचलतो आणि बोलू लागतो, काय शिर्के, एकदा फोन उचलला नाही तरी पुन्हा मला फोन करायची हिंमत केली तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, वकील साहेब जरा शांत व्हा. अहो प्रकरण गंभीर आहे माहिती आहे मला. अहो पण मी सुद्धा माझ्या मुलाला किती समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला तर माहिती आहे आजची तरुण पिढी नवीन खून आहे, गरम खून आहे, कधी काय करेल सांगता येत नाही. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हो ना, मी सुद्धा त्याच पिढीतनं पुढे आलोय आणि आता तुमच्या मुलाला अशा परिस्थितीतून जावं लागणार आहे ना, त्याने उभ्या आयुष्यात कधी असा विचार केला नसेल. त्यावेळेला आमदार शिर्के म्हणत असतो, वकील साहेब प्लीज जरा नमतं घ्या, त्याला माफ करा, तो चुकलाय मान्य आहे मला. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतो, त्याला माफी नाही. त्यावेळेला आमदार शिर्के म्हणत असतो, मी तुमच्यासमोर हात जोडतो, हवं तर तुम्ही तुमच्या तीर्थाचं लग्न माझ्या मुलाशी लावू नका. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, वकील साहेब म्हणतात तुम्ही मला, मी तुम्हाला आमदार शिर्के म्हणतो. अहो तुम्हाला सांगतोय ते ऐका. खरं तर मुळात मी माझ्या मुलीचं लग्न तीर्थाचं तुमच्या विक्रांशी कधीच लावणार नव्हतो. कारण ज्यावेळी त्याने पद्माचा व्यभिचार केला, पद्माला नको ते त्रास सहन करायला भाग पडलं, त्यानंतर या विक्रांतला जणू मी फाट्यावरच मारलंय. तुमचा मान राखला म्हणून त्याला मी या सगळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण यापुढे त्याला मी अजिबातच या पद्मा केसमधून सोडवणार नाहीये. त्याला त्याच्या केल्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे, तर त्याला कळेल की त्याने काय केलंय ते. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के स्वतःशी बोलत असतो, आता तर काही खरं नाही, हा आता 12च्या भावात जाणार. आणि अशातच आता उभा आडवा विक्रांतला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये तुडवायला सुरुवात केलेली असते. कारण विक्रांत हा उलट सुलट बोलत असतो. आता पोलीस बदडतायत, पण पोलीस आता आपलं काही एक ऐकून घेणार नाहीयेत हे विक्रांतला कळून चुकलेलं असतं आणि विक्रांत ही गप गुमान आता मार खात असतो. इकडे आपण पाहतोय आता विजया ही कुमुदिनीला म्हणत असते, आईसाहेब या ऊर्जाचं काहीतरी करा, ही ऊर्जा मला माझ्या घरात नकोय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं तू तुझ्या मुलीचा तरी विचार कर. आज तुझी मुलगी तीर्था या घरात सुखरूप आली आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे ऊर्जा आहे. आणि जर तू ऊर्जालाच अशा प्रकारची वागणूक देणार असशील तर मला सांग, समाजासमोर तू काय असं ठेवणार आहेस. त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब शब्दांचा खेळ करू नका, प्लीज मला या ऊर्जाला घरातून बाहेर काढण्यासाठी मदत करा. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, जे शक्य नाहीये ना ते बोलू नकोस, कारण ते मला अजिबातच पटणार नाही. कारण आज ऊर्जामुळे माझी नात माझ्याजवळ आहे आणि अशा प्रकारे जर तू पुढे या ऊर्जाचा दुस्साहस करणार असशील ना, तर मी खरंच सांगते येत्या काळामध्ये तुझा मुलगा म्हणजे माझा नातू
शौर्य देखील या घरापासून लांब होईल आणि जर तो लांब झाला तर लक्षात ठेव, तुला या घरात काडीचीही किंमत राहणार नाही. आता आईसाहेबांनी असे शब्द वापरलेले असतात ज्यामुळे कुमुदिनीच्या समोर असलेल्या विजयाला चांगला शॉक बसलेला असतो आणि विजया म्हणत असते, आईसाहेब माफ करा, पण तुम्ही इतके कठोर शब्द का वापरताय? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, नाईलाज आहे माझा, तुला साध्या गोष्टी कळत नाहीत म्हणून अशा गोष्टी तुला खरडावून सांगाव्या लागतात. त्यावर विजया मात्र गपगुमान आपल्या बेडरूमच्या दिशेने गेलेली असते. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनने आमदार शिर्केशी असलेले सगळे संबंध तोडण्याचा फायनली निर्णय घेतलेला असतो आणि हा निर्णय घेतल्यानंतर आमदार शिर्के हर्षवर्धन समोर हात जोडून उभा असतो. वकील साहेब, प्लीज असं करू नका. मला माहिती आहे विक्रांत चुकला नाहीये, तर त्याने गुन्हा केलाय. हवं तर तुम्ही त्याला हवी ते शिक्षा द्या, पण अशा प्रकारे त्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका. हे सगळं ऐकूनही आता वकील साहेबांना आपण कसं समजवायचं याचा विचार तर आमदार शिर्के करत असतो. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत काहीतरी वेगळं पाहायला मिळेल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.